आणि एक अतिशय दुःखद बातमी आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं दुःखद निधन झालेलं आहे। 74व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पासवान यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं। चिराग पासवान यांनी ट्विटच्याद्वारे ही माहिती दिली। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या रामविलास पासवान यांचं ऐन निवडणुकीत निधन झाल्यानं बिहारमधल्या राजकीय समीकरणं सुद्धा वैभव बदलण्याची एक शक्यता वर्तवली जाते। रामविलास पासवान यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती, कसा होता हा प्रवास, त्यावर एक नजर टाकूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। रामविलास पासवान लोक जनशक्ती पार्टी म्हणजे लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। पासवान यांची 1960च्या दशकात राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। पहिल्या निवडणुकीत हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून 4 लाख मतांनी ते विजयी झाले होते। 1989 मध्ये विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्हीपी सिंग सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा होते। त्यानंतर एच डी देवेगौडा यांच्या सरकारमध्ये देखील ते मंत्री बनले। गुजरात सरकारमध्ये पासवान रेल्वे मंत्री झाले। बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा होता। सरकार कोणाचंही असलं तरी केंद्रीय मंत्रीपद मिळवणारे नेते अशी पासवान यांची खात्री। त्यामुळे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर बिहारचं समीकरण आता बदलणार का, अशी एक चर्चा सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे।